चला सर्वांना सादर वंदन। आज 31 डिसेंबर म्हणजे तसा आपल्या हिंदू वर्तमानाच्याप्रमाणे पंचांगाप्रमाणे नसला तरी आंग्ल किंवा इंग्रजी महिन्याप्रमाणे आजचा शेवटचा दिवस आहे। 2024 साल संपलं म्हणजे त्याला आता टाटा बाय बाय करायचं आहे, निरोप द्यायचा आहे आणि 2025चं स्वागत करायचं आहे। उद्या 1 जानेवारी, उद्याला आपण असाच पुढचा भाग घेत राहणार आहोत। सर्व श्रोत्यांना आणि सर्व जे कोणी श्रेष्ठ ज्येष्ठ इथं उपस्थित असतील त्या सर्वांना सादर वंदन, शुभेच्छा। आजच्या पण शुभेच्छा आणि उद्या येणाऱ्यासाठी शुभेच्छा। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वितः भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिता। इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं। श्रीसंतज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। योगायोग असा छान आलेला आहे की भागवत आणि आपण ज्ञानेश्वरी म्हणजे आता ज्ञानदेवांनी रचलेलं चांगदेव 65 पाहतो आहोत आणि चांगदेव 65बद्दल अनेक मतं आहेत। त्याच्याबद्दल वेगवेगळ्या ग्रंथातून वेगवेगळे संदर्भ आलेले आहेत। तर काहींनी हा छोटा ग्रंथ आहे, त्याला ग्रंथही म्हणता येत नाही, खरं म्हणजे उपदेशच आहे, पण एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यानंतर अनुभवामृत किंवा अमृतानुभव लिहिलेला आहे, तोही तसा मोठाच ग्रंथ आहे आणि त्याच्या तुलनेनं या 65 ओव्यांचा ग्रंथ म्हणजे अगदी खरं तर छोटा आहे। पण परवा मी म्हटलं तसं चांगदेवांना जरी तो सांगितला असला तरी तो आपल्या सर्वांसाठी आहे आणि आपल्याला अद्वैताचं ज्ञान देण्यासाठी आहे। तसंच भागवत ग्रंथातूनही आपण काय पाहतोय की भगवंताच्या विरुद्ध जे आचरण करतात, भगवंतावर जे श्रद्धा ठेवत नाहीत आणि उलट त्यालाच मारण्यासाठी प्रयत्न करतायत, स्वतःचा प्राण गमावून बसतायत। आता आपल्याला कौरव पांडव युद्धामधलंही सगळ्यांना माहितीच आहे की नेहमी सत्याचा विजय होत असतो। तसंच काल आपण शाल्वाचा उद्धार झालेला पाहिला होता। आता त्याचेच पुन्हा मित्र म्हणा, संबंधी, त्यांच्यापैकी एक दंतवक्त्र नावाचा आहे आणि तो सगळे मारले गेले, शिशुपाल मारला गेला, शाल्व, पौंड्रक हे सगळे मारले गेल्यानंतर त्यांच्याशी असलेल्या मैत्रीचं ऋण फेडण्यासाठी संतापलेला हा दुष्ट दंतवक्त्र हातात गदा घेऊन एकटाच पायीच युद्धभूमीवर येऊन थडकला आणि तो इतका शक्तिमान होता, त्याचं असं सुंदर वर्णन केलेलं आहे की पद्भ्यामिमां महाराज महासत्वो व्यदृश्यत तं तथा यान्तमालोक्य गदामादाय सत्वरः अवप्लुत्यर्थात कृष्ण सिंधुं वेलेव प्रत्यधात। त्याचं असं वर्णन केलं की तो जेव्हा चालत होता त्यावेळेला सगळी पृथ्वी किंवा सगळी भूमी ही हादरत होती
म्हणजे तो काही असे हे कच्चे लेचेपेचे नाहीच आहेत. प्रत्येकाच्या अंगात सामर्थ्य आहेच, पण ते सामर्थ्य कुणाकडून मिळाले हे आपल्याला समजत नाही आणि म्हणून आपण आपल्याकडं सगळं कर्तृत्व घेतो. आता श्रीकृष्णांनी त्याला असा ताडताड येताना किंवा अगदी ठेक्यात म्हणू तसं भूमीला अगदी पादाक्रांत करत करत येताना पाहिलं आणि ताबडतोब भगवान आपली गदा घेऊन खाली उतरलेत, रथातून खाली उतरलेत आणि एखाद्या किनाऱ्यानं जसं समुद्राला अडवावं तसं त्यांनी त्याला अडवलं. आता हा उन्मत्तच असतो दंतवक्त्र, जसा हिरण्यकशिपूचा आता आम्ही श्लोक पाहतोय की आपण अनुभवलेला आहे. तर तो असा संतापलेला उन्मत्त श्रीकृष्णांना म्हणतो की बरं झालं तू आज आमच्यासमोर माझ्या दृष्टीसमोर आलास, हे फार चांगलं झालं. आता तो खरा श्रीकृष्णाचा मामे भाऊ आहे, म्हणजे आपलं श्रीकृष्ण त्याचा मामे भाऊ आहे, म्हणजे आत्ते मामे भावंड आहे ती. तर तो म्हणतो की तू माझा मामे भाऊ आहेस, तरी तू माझ्या मित्रांना मारलेस आणि मलाही मारू इच्छितोस. अगदी मूर्खा वगैरे त्याला म्हणतो की तो म्हणतो अरे मूर्खा, आज मी तुला या वज्रासारख्या गदेनं ठार करीन. अतस्त्वाम गदया मंद अनिश्चय वज्रकल्पया. वज्रासारखी त्याची गदा आहे की जसं इंद्राचं वज्र हे कधीही निष्फळ जायचं नाही, ज्याच्यावर उगारणार त्याचा नाश करूनच परत येणार. रामरायांचा बाणही तसाच असायचा, अमोघच असायचा. श्रीकृष्णाचं चक्र तसंच आहे. तसं आता तो अशा हे करतोय, वल्गना करतोय की वज्रासारख्या गदेनं तुला मी ठार करणार. आणि परत त्याला म्हणतो तू माझा भाऊ असलास तरी शत्रू आहेस का, तर माझ्या मित्रांवरील प्रेमामुळं शरीरातील रोग नाहीसा करावा तसा तुला मारूनच मी त्यांच्या ऋणातनं मुक्त करणार आहे, हे मुक्त होणार आहे. आता हत्तीला ह्याच्यात नियंत्रणात आणण्यासाठी काय असतो, अंकुश असतो. तसं दंतवक्त्रानं असे कडवट कडवट शब्द बोलून श्रीकृष्णांना टोचत टोचत डोक्यावर गदा मारून सिंहाप्रमाणे गर्जना केलेली. आणि रणभूमीवर गदेचा प्रहार झाला तरी यदुश्रेष्ठ जागेवरून हल्लेच नाहीत. त्यांना काही गरज नव्हती, त्यांना कशाचं काही होणार नव्हतं, पण त्यांनी जागेवरूनच आहेत तिथूनच आपल्या कौमुदकी गदेनं दंतवक्त्राच्या छातीवर प्रहार केला. आणि गदेच्या प्रहारानं त्याची छाती फुटून तोंडातून रक्त ओकायला लागला आणि त्याचे केस विखुरले गेले, हातपाय पसरले गेले आणि तो निष्प्राण होऊन जमिनीवर कोसळला. एक क्षणाचा सुद्धा विलंब लागत नाही. आपला अंतकाळ जवळ आला आणि भगवंताला आपण असं आव्हान दिलं, स्वतःपेक्षा त्याला म्हणजे त्याच्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजलं की काय होतं हे आपल्याला इथे लक्षात येतं. आता त्याचा विदुरथ नावाचा भाऊ असतो आणि त्या विदुरथ भावाच्या मृत्यूनं विदुरथ हा त्याच्या मृत्यूनं शोकाकुळ झाला आणि तोही क्रोधानं सुस्कारे टाकत हातात ढाल तलवार घेऊन श्रीकृष्णांना मारण्यासाठी आलेला. तर तो चाल करून येतोय पाहून श्रीकृष्णांनी सुद्धा त्याला तीक्ष्ण धार असलेल्या आपल्या चक्रानं किरीट कुंडलं असलेलं त्याचं डोकं उडवून टाकलं. काय म्हणजे अगदी की झाडकी पत्ती म्हणतात तसे हे सगळे जरी स्वतःला श्रेष्ठ समजत असले तरी भगवंतांनी अशा किती जणांचा उद्धार केला. म्हणजे ज्यांना मारणं दुसऱ्या कोणालाही अशक्य होतं त्या शाल्व सौभ नावाचं जे विमान होतं ते दंतवक्त्र विदुरथ यांना मारून श्रीकृष्णांनी आता सुशोभित द्वारकेमध्ये आपल्या प्रवेश केला. तिकडून आले होते ना इंद्र ह्याच्याकडून. आणि त्यावेळी देव माणसं मुनी सिद्ध गंधर्व विद्याधर इंद्रप्रस्थाहून आले होते. महानाग पितर या सगळ्यांनी त्याची स्तुती केलेली. भगवंताची स्तुती हा भागवत ग्रंथ तर असाच आहे की स्तुती करणारच आहे. भगवंताची जितकी आपण स्तुती करू, जितकं स्तवन करू तेवढं आपल्या पदरात पुण्यही पडतं आणि आपलं पाप जे असेल ते नष्ट होतं. किन्नर चारण यांनी त्यांच्यावर पुष्पवर्षाव केलेला आहे, त्यांच्या विजयाचं गान गायला लागलेले आहेत आणि वृष्णीवंशी यादव सगळे त्यांच्याबरोबर आता निघाले. आता भगवान अशा लीला करत 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 सतत विजयी व्हायचे आणि अविवेकी लोकांना पराजित झाल्यासारखं तरी त्यांना वाटतं. जे अविवेकी आहेत त्यांना वाटतं की ते पराजितच झाले. आता बलरामांनी जेव्हा ऐकलं होतं की आता तिकडे कौरव पांडवांचं युद्ध सुरू होणार आहे
त्यांची युद्धाची तयारी चाललेली आहे, तेव्हा तटस्थ राहण्याच्या इच्छेनं तीर्थयात्रेचा बहाणा करून ते द्वारकेतून बाहेर पडले. ते कुणाचा कड किंवा हे घेणार नव्हते, बाजू घेणार नव्हते. मग ते प्रथम प्रभास क्षेत्राला आले. तिथं स्नान केलं. तिथं तर्पण करून देव, ऋषी, पितर यांना भोजन घालून सगळ्या माणसांना तृप्त केलं आणि काही ब्राह्मणासह ते सरस्वती नदीच्या उगमाच्या दिशेनं निघाले. मग आता कोणकोणती त्यांनी तीर्थ पार केली सगळं. आता आपल्याला म्हणाल की आता हे काय सगळं ऐकून उपयोग आहे. निदान मला तरी असं वाटतं की या भागवतातल्या किंवा गुरुचरित्रातल्या किंवा प्रत्येक ग्रंथातल्या तीर्थक्षेत्रांची यादी जरी आपण केली आणि ती पाहण्याचा प्रयत्न केला किंवा कुठे शोधण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्या ज्ञानात भर पडेल. पृथुदक म्हणजे जिथे उदक भरपूर आहे असं. बिंदुसर, त्रितकूप, सुदर्शन तीर्थ, विशाल तीर्थ, ब्रह्मतीर्थ, चक्रतीर्थ आणि पूर्ववाहिनी सरस्वती नदी इतक्या सगळ्या तीर्थक्षेत्रांवर ते आलेले आहेत बलराम. नंतर यमुना तटावरील आणि गंगा तटावरील तीर्थ करत करत ते त्या दिवसात जिथे ऋषी ज्ञानयज्ञ करत होते त्या नैमिषारण्यात आलेले. आता दीर्घकाळ यज्ञ करणारे ऋषी बलराम आलेले पाहताच आसनावरून उठले, कारण बलरामसुद्धा देवाचा संशय आहे ना, आणि त्यांचं स्वागत केलं, योग्यतेनुसार नमस्कार केला आणि आशीर्वाद देऊन त्यांचा सन्मान केला. ऋषींचं हे नेहमी कर्तव्य असतं की ते आशीर्वाद देतात, त्यांचे आशीर्वाद फलित होत असतात. म्हणून आपल्याला मोठ्यांचे आशीर्वाद घेणं महत्त्वाचं असतं. आत्तासुद्धा काही घराघरातून ही प्रथा खूप छान असते की कुणी आलं की पहिलं त्यांना वंदन करायचं, चरणावर नतमस्तक व्हायचं आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचे. आता ते आपल्याबरोबरच्या सगळ्या ब्राह्मणांसह आसनावर बसले. नंतर त्यांची पूजा केली. तेव्हा त्यांना दिसलं की व्यासांचा शिष्य रोमहर्षण व्यासपीठावरच बसलेला आहे. बाकी सगळे ऋषी हे त्याला अगदी हे दिलेलं आहे, त्यांनी उत्थान दिलेलं आहे आणि तो सूतकुळात जन्मलेला आहे रोमहर्षण. पण तो रोमहर्षण ब्राह्मणांपेक्षाही उच्च आसनावर बसलेला होता. शिवाय आपण ब्राह्मणासह आलो असताना त्यानं उठून आपलं स्वागत केलं नाही. बलरामाला थोडं खटकतं किंवा हात जोडून प्रणामही केला नाही. त्यामुळं बलरामांना क्रोध आला आणि ते म्हणाले की रोमहर्षण म्हणजे तो प्रतिलोम आहे. प्रतिलोमचा अर्थ काय? प्रतिलोम विवाह म्हणजे काय की क्षत्रिय आणि ब्राह्मण यांचा विवाह होत असतो. तर क्षत्रिय पुरुष किंवा राजा आणि ब्राह्मण स्त्री यांच्यापासून झालेला तो रोमहर्षण आहे. आणि या श्रेष्ठ ब्राह्मणांपेक्षा धर्माचं रक्षक असलेल्या आमच्यापेक्षाही उच्च आसनावर बसला आहेस आणि अविवेकी मृत्यूदंडास तू पात्र आहेस असं त्यांनी त्याला सांगितलं. पण भगवान व्यासमहर्षींचा शिष्य असून त्याने इतिहास, पुराणं, धर्मशास्त्र इत्यादी पुष्कळशा शास्त्रांचं अध्ययनसुद्धा केलेलं आहे. पण अजून आपल्या मनावर संयम नाही आहे, उद्दाम आहे. सगळीकडे आपल्याला या आसुरी संपत्तीचा कसा नाश होतो की आसुरी संपत्तीने युक्त असणाऱ्यांचा कसा नाश होतो हे आपल्याला भागवतात किंवा अन्य ठिकाणी सगळीकडे ते दिसून येतं. गर्विष्ठानं स्वतःला व्यर्थाचा पंडित मानतोय तो स्वतः, आणि नटाप्रमाणे त्याचं अध्ययन हे केवळ सोंग आहे. याच्यापासून याला स्वतःलाही लाभ नाही की दुसऱ्यालाही नाही. जे लोक धार्मिकतेचं ढोंग करतात, काही जण असं म्हणतात ना की धार्मिकतेचा बुरखा पांघणारे लोक कसे आहेत. इतर ग्रंथामध्ये तसा उल्लेख आहे की एखादी विहीर जर सगळी गवतांनी झाकली गेली असेल तर ती जशी घातकी असते, चुकून माणसांनी त्याच्यावर पाय दिला तर तो खालीच पडणार, तसे हे धर्माचं सोंग पांघरणारे असतात. म्हणून ते अधिक पापी असतात आणि त्यांना शासन करण्यासाठीच तो म्हणतो की मी या जगात अवतार घेतलेला आहे. मग आता खरं म्हणजे तीर्थयात्रेला निघाले होते म्हणून दुष्टांचा वध करण्यापासून ते परावृत्त झालेले होते. तरीसुद्धा त्यांनी आपल्या दर्भाच्या टोकानं त्याच्यावर प्रहार केला, कारण बाकी शस्त्र नव्हतं कुठलं, आणि तो त्या ठिकाणी मरण पावला. दर्भालासुद्धा केवढं सामर्थ्य असतं बघा, कारण हे असं व्हायचंच असतं. सगळी योजना ईश्वरी योजना ठरलेलीच असते.
आणि मग तो सूत किंवा तो रोमहर्ष मरण पावताच सगळे ऋषी हळहळले आणि देव बलरामांना म्हणाले, प्रभो आपण हा मोठा अधर्म केला. हे नंदना, आम्हीच त्यांना ब्रह्मासन दिले होते आणि जोपर्यंत हे सत्र समाप्त होत नाही तोपर्यंत शारीरिक कष्टरहित आयुष्यही दिलं होतं. हे सगळं सगळ्या देवांनी सांगितलं. आपण अजाणतेपणानं का असेना केलेली ही ब्रह्महत्याच आहे. आपण योगेश्वर आहात, त्यामुळे वेदसुद्धा आपल्याला आज्ञा करू शकत नाहीत. तरीसुद्धा आपला अवतार लोकांना पवित्र करण्यासाठी झाला असल्यामुळं आपण कोणाच्याही प्रेरणेशिवाय आपल्या इच्छेनं ब्रह्महत्येचं प्रायश्चित्त घ्यावं. नकळत घडलेली हत्या आहे, त्याला सगळ्यांनी मोठेपण दिलेलं होतं आणि त्यामुळे लोकांना धडा मिळेल. म्हणजे शेवटी अगदी कितीही श्रेष्ठ असला, स्वतः भगवंत असला, अवतार असला, तरी त्यांच्या हातून सुद्धा अशी कधी कधी चूक घडू शकते. तेव्हा बलराम म्हणतात की लोकांपुढं आदर्श ठेवण्यासाठी आणि कृपा करण्यासाठी या ब्रह्महत्येसाठी मी प्रायश्चित्त घेईन. म्हणून यासाठी प्रथम श्रेणीचं प्रायश्चित्त मला सांगावं. आता कोणतं घ्यावं? तो म्हणतो तुम्हीच मला सांगा. मग या सूताला आपण दीर्घायुष्य, बळ, इंद्रियांची शक्ती इत्यादी जे काही देऊ इच्छिता ते मला सांगा. मी आपल्या योगमायेनं सर्व काही साध्य करून देईन. म्हणजे त्याला एका दर्भाच्या काडीनं मृत्यू आलेला आहे, पण ते अवेळी झाल्यामुळं त्याला मी ते पुन्हा आयुष्य मिळवून देईन. तेव्हा ऋषी म्हणतात की बलरामा, आता असं करा, ज्या योगे आपलं शस्त्र, पराक्रम आणि याचा मृत्यूसुद्धा व्यर्थ होणार नाही, शिवाय आमचेही वरदान खरं ठरल, असं काहीतरी करा. मग ते म्हणतात की वेदवचन, बलराम सांगतात की वेदवचन असं आहे की आत्माच पुत्राच्या रूपाने जन्म घेतो. म्हणून पुत्र एव आत्मा अशी मतं आहेत बरं का आत्म्याबद्दलची, जी सगळ्यांची मतं सांगितली. म्हणून रोमहर्षणाच्या जागी त्याचा पुत्र आपल्याला कथा सांगेल. तसेच त्याला दीर्घायुष्य, इंद्रियांची शक्ती आणि बलही प्राप्त होईल. कारण हा मोठा तसा महान ऋषी होता, पण असं घडल्यामुळं बलरामाच्या हातून ही थोडीशी म्हणलं तर चूक झाली किंवा, आणि म्हणून तो म्हणतो की ऋषींनो, याखेरीज आपण जे काही इच्छित असाल ते मला सांगा, मी आपली इच्छा पूर्ण करीन. अजाणतेपणानं माझ्या हातून जो अपराध घडला आहे त्याचं प्रायश्चित्त आपण मला सांगावं, कारण आपण सगळे ज्ञानी आहात. मग ऋषी म्हणतात की बलवल नावाच्या इल्वलाचा पुत्र एक भयंकर दानव आहे. बघा, बलवल, इल्वल हे सगळे दानव होते आणि तो प्रत्येक पर्वकाळी इथे येऊन आमचं सत्र दूषित करतो, यज्ञामध्ये विघ्न आणतो. तेव्हा तो इथे येऊन पू, रक्त, विष्ठा, मूत्र, दारू आणि मांस टाकू लागतो. त्या पाप्याला आपण मारा, ही आमची तुमच्याकडून फार मोठी सेवा होईल. आणि मग आपण एकाग्र चित्ताने तीर्थांमध्ये स्नान करीत 1 वर्ष भारतवर्षाची प्रदक्षिणा करा, त्यामुळं आपण शुद्ध व्हाल. बघा, हे सुद्धा एक कार्य महत्त्वाचं सांगितलेलं आहे सगळ्या ऋषींनी. आणि म्हणून या बलदेव चरित्रातला बलवलवधाचा उपक्रम, म्हणजे त्याची आत्ता इथे फक्त नोंदणी झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. त्याला आता मारायचं आहे, ते पुढच्या ह्याच्यामध्ये आपण उद्या बघूया. असेच वेगवेगळे ग्रंथातून वेगवेगळे संदर्भ आपल्याला मिळत आहेत आणि त्याच्यातून आपल्याला खूप काही समजते. आता आपण चांगदेव 65 इकडं पुन्हा वळूयात. एक मला अशी कल्पना आली आहे, बघा सगळ्यांना जर जमत असेल, प्रत्येकाकडं ग्रंथ असेल की नाही मला माहिती नाही, पण मी थोडा थोडा भाग सांगते, माझ्या मागून सगळेजण म्हणा. म्हणजे तसे हे 65 ओव्यांचं हे आहे, स्तोत्र म्हणू, श्लोक म्हणू किंवा ग्रंथ म्हणू. याला सूत्रग्रंथ असं पण म्हणले. सूत्र म्हणजे काय? धागा. तो जसा छोटासा असतो, सूक्ष्म असतो, तसा हा सूत्रग्रंथ. म्हणजे अल्पाक्षरम असंदिग्धम, अगदी थोड्या अक्षरामध्ये असंदिग्ध अशी जी रचना केलेली असते त्याला सूत्र वाङ्मय किंवा सूत्रग्रंथ असं म्हणतात. आणि काल आपण पहिलीच ओवी मी वाचलेली होती, आपण त्याचा अर्थही बघणार आहोत. तसंच जमलं तर तुम्ही माझ्या मागोमाग म्हणा. स्वस्ती श्री वटेषु जोलपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटला करी.
स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रकटला करी. पुढे बघा, आता इथं काय म्हणलेलं आहे? स्वस्ती. स्वस्ती म्हणजे कल्याण. कुणाचं? श्री वटेषु. हा वटेषु म्हणजे वटाचा ईश. काल सांगितलं होतं की त्यालाही उद्देशून वटेश म्हटलेलं आहे, कारण त्यांनी वडाच्या झाडाखाली बसून साधना केलेली आहे. सगळ्या गोष्टी त्याचं सगळं दैनंदिन हे तिथेच चालायचं, ध्यान लावून बसायचं. तसंच वटेश हे शंकराला उद्देशून पण म्हटलं जातं. पण हा वटेषु कसा आहे? अर्थातच चांगदेवांचा गुरु असंही म्हटलं जातं. पण इथे ब्रह्मचैतन्य असा अर्थ घ्यायचा आहे की स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू. आता तो काय आहे? हा वटेश म्हणजे दुसरा अर्थ मी सांगितला होता शंकर. तर हा करू देत, काय करू देत? स्वस्ती म्हणजे तुझं कल्याण करू देत. कुणालाही पहिलं जर आपण पत्र लिहायचं असेल तर श्री वगैरे म्हणतो आणि प्रथम तुमचं कुशल मंगल असावं, किंवा सगळे सादर नमस्कार, साष्टांग नमस्कार अशी करण्याची पद्धत होती. पत्र काय म्हणू आपण, ती संपली. पत्र संस्कृती बरीचशी संपल्यातच जमे. व्हॉट्सअपवरच सगळं चालू असतं. तर हा श्री वटेश जो आहे परमात्मा, हा काय करतोय? तर लपोनी जगदाभासू. तो लपला गेलाय. कशामुळे लपला गेलाय? जगदाभासू म्हणजे जगताच्या किंवा या जगाच्या आभासामुळं. हा जगताचा सगळा आभास आपल्याला दिसतोय. हा जगाचा खोटा देखावा तो दाखवतोय. आणि तोच कसा आहे? दावी मग ग्रासू प्रगटला करी. पण तो कधी? तो जेव्हा गुरुकृपेनं प्रगट होईल त्यावेळेला ते आच्छादन दूर होतं. प्रकट ना लपाला. तर ते दुसऱ्या ओवीमध्ये छान सांगितलेलं आहे की मग प्रकटला ग्रासू करी. आता खरं म्हणजे कल्याण करो, कल्याण असो असं या वटेश्वराला किंवा चांगदेवाला म्हटलेलं आहे. किंवा तो वटेश तुझं कल्याण करो, तो परमात्मा परम चैतन्य तुझं कल्याण करू. आणि हा वटेश किंवा परमात्मा कशामुळं झाकला गेला आहे? तर अज्ञानानं झाकला गेला. म्हणून लपोनी जगदाभासू. आणि अज्ञानानं झाकला गेल्यामुळं काय होते? जगाचा हा खोटा जो देखावा आहे तो आपल्याला खरा वाटतो. ज्ञानदेवांच्या ज्ञानदेवीत काय किंवा भगवद्गीतेतही आपण सगळीकडे पाहतो आहोत. दासबोधातही तेच सांगतायत की हे जग आपल्याला खरं वाटतंय. का वाटतंय? तर आपलं अज्ञानाचं आवरण आपल्यावर पडलेलं. ज्यांना ज्ञान होतं ते ह्या सगळ्या विश्वामध्ये जे काही चाललंय त्याच्यामध्ये गुंततच नाहीत. आपल्याला ज्ञानदेवानं इतका त्रास झाला, समाजाने इतकं हे केलं, वाळीत टाकलं, किंवा ते हे सगळं ग्रामण्य लावलं त्यांच्यावर, आईवडिलांना देहांत परीक्षा हे द्यायला लावली, शिक्षा दिली. हे आपल्याला सामान्य माणसाला हे सगळं भिन्नता वाटते म्हणून आपण त्या दुःखात जास्त हळहळत असतो. पण त्यांना सुखदुःखे समेकृत्वा. त्यांनी हे जगाचं खरं रूप म्हणजे खरा परमात्माच सत्य आहे आणि हे जे जग हे आभास आहे. आता आभास कसा आहे हो? अशी उदाहरणं याच्यातही पुढं त्यांनी दिलेलीच आहेत. पण नेहमी आणि हा वेदांताचा ग्रंथ आहे. म्हणजे वेदाच्या अंतिम भागात जे सगळं सांगितलेलं आहे, उपनिषद जी आलेली आहेत, केन उपनिषदापासून 10 उपनिषदं महत्त्वाची आहेत. तशी आता 200च्या वर उपनिषदांची संख्या गेलेली आहे. पण आणि सगळ्या उपनिषदांचं सार असलेली भगवद्गीता आपण शिकलेली आहोत. त्यामुळे आपल्याला काहीच अवघड नाही आहे. आता आत्मतत्व, आत्मा कसा आहे, ब्रह्म कसा आहे, हे आपल्याला सिद्धांताच्या दृष्टीनं सगळं कळलेलं आहे. पण प्रत्यक्षात आपल्या दृष्टीमध्ये तसा बदल झाला आहे का हे आपण पाहायचे. आणि ज्ञानदेवांनी सुद्धा एवढ्या मोठ्या सिद्ध योग्याला हे 65 पानी पत्र पाठवावं
आणि त्याच्यात पहिल्यांदाच सांगावं की तुझं कल्याण असो. आणि तो वटेश परमात्मा या अज्ञानाने झाकला असता हा जगाचा जो खोटा देखावा दाखवतोय, तर तो परमात्मा गुरुकृपेनं प्रगट झाल्यावर जगावर असलेलं हे जे अज्ञानाचं आच्छादन आहे ते तो दूर करतो. म्हणजे तुझ्या ठिकाणी पण जे काही अज्ञान आहे, सिद्धी प्राप्त झाल्या, अगदी अशक्य गोष्टी त्याला शक्य होत होत्या, त्यांच्याबद्दलचं मधून आपल्याला पुढं काही अजून मिळेल. हे आता काहींनी तर आज एका ग्रंथामध्ये वाचलं, त्यांनी तर नगरच्या इकडे त्यांचा जन्म झालेला आहे म्हणून सांगितलं. काल आपण पाहिलं त्यांनी तापी नदीच्या तीरावर सांगितलेलं आहे. आता हे शोध तुमच्यापैकी कोणी असं अभ्यासलेलं असेल तर आपण त्याच्यावर चर्चा करू, एखादा दिवस थोडासा तुमच्यासाठी देत राहूया. आता खरं म्हणजे हा परमात्मा असा लपतो का? लपलेला आहे का? तो खरा आहेच, पण आपल्याला तो लपल्यासारखा दिसतो, कारण आपल्याला तो समजतच नाही कुठे आहे म्हणून. म्हणून आपण नेहमीची जी गीतं म्हणतो ती तर आहेतच सगळ्यांना माहिती, की शोधिसी मानवा राऊळी अंतरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिसी. आपण शोधत फिरतोय सगळीकडं, तीर्थक्षेत्र फिरत बसतोय, वेगवेगळी प्रवचन ऐकतोय, वेगळी स्तोत्र म्हणतोय, वेगवेगळी पूजा करतोय, पण हा देव कुठं आहे अजून आपल्याला सापडत नाही. कारण आपण सगळं बाह्यदृष्टीनं जे दिसतंय ते खरं मानतो. आणि म्हणून शंकराचार्य काय म्हणतात, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. फक्त हे ब्रह्म खरं आहे, सत्य आहे, आणि हे जगत मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटं आहे. ते कसं खोटं आहे? आपल्याला एकेका ओवीवरही किती चर्चा करायची म्हटलं तरी शक्य आहे, पण आपण थोडंसं कमी सुरुवात आहे म्हणून जरा समजावून देते तुम्हाला. आणि नेहमी वेदांतामध्ये किंवा ह्याच्यामध्ये अध्यास म्हणून जी कल्पना आहे की आपण नाही जी गोष्ट अस्तित्वातच नाही ती खरी मानतो. अंधाराच्या वेळेलाच चाललेलो आहोत. हल्ली आता सगळीकडे दिवे असतात, सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत, त्याची बॅटरी असते. पण पूर्वीच्या काळी संध्याकाळ झाली की बाहेर पडणं अवघड असायचं. एकट्याने बाहेर पडणं अजून त्याच्यापेक्षा अवघड असायचं. आणि त्या अंधारामध्ये एखादी वेडी वाकडी पडलेली दोरी जेव्हा सापासारखी भासते आणि आपल्या अंगाचं अगदी पाणी होतं, घाबरून जातो आपण, आणि कधीकधी बेशुद्धही पडतात माणसं. अजूनसुद्धा होतं तसं. कित्येक या सर्पदंशाच्या या येतात ना केसेस, त्या आम्ही आमच्या इथेच पाहिलेलं होतं. एक आजी होत्या, डॉक्टरांची आई होती, आणि आम्हाला रात्री 10 वाजता कळलं की त्यांना सर्पदंश झालेला आहे. सगळं गाव लोटलेलं होतं, कारण त्यांच्यावर प्रेम होतं ना सगळ्यांचा आदरातिथ्य करायचे. आणि सगळे आम्ही गेलो बघायला, तर त्यांनी असं सांगितलं की केवळ भीतीमुळं तिला हे झालेलं, ती बरी होईल, तुम्ही काही काळजी करू नका, सगळे आपापल्या घरी निघून जा. तर सर्प आहे. आता त्यांना खरा सर्पदंश झालेला होता, पण आपल्याला दोरी असलेला सर्प जेव्हा वाटतो आणि त्यांनीसुद्धा माणसं घाबरतात, मग काठ्या घेऊन लोक येतात, दिवे घेऊन येतात, मशाली घेऊन येतात, आणि मग बघतात तर तिथे ती एक दोरी पडलेली असते. मग त्या इतकं हसू येतं ना आपल्यालाच, आपल्या अज्ञानाचं. मग आता मला सांगा, ती दोरी खरी का तो सर्प खरा? हे जसं आपल्याला आयुष्यात नेहमी हे उदाहरण दिलं जातं, पण हे उदाहरण एवढ्यासाठी लक्षात ठेवायचं की आपल्याला जोपर्यंत कळत नाही ती दोरी आहे तोपर्यंत आपण तिला सर्प समजतो. तसं जोपर्यंत आपल्याला कळत नाही हा झाकलेला लपलेला परमात्मा परब्रह्म, हे जोपर्यंत आपल्या ध्यानी येत नाही, आपल्या मनी येत नाही, आपल्या ज्ञानी येत नाही, तोपर्यंत आपल्याला कितीही बाकीचे सोपस्कार केले, कितीही ज्ञान मिळवलं तरी ते सगळं ज्ञान म्हणजे तशा अर्थानं ते ज्ञान नाहीच आहे, ते अज्ञानच आहे. अज्ञानातलेच एक प्रकार आपण पाहत असतो. कुणी म्हणतं बघा, इतके हे सोमवार करा, ते रविवार करा, ते बुधवार करा, मग तुमची 7.7 जाईल, मग शनिवार करा 6.6 सगळे. पण त्यामुळं खरा देव आपल्याला भेटतो का? समर्थाने म्हणून सगळ्या देवांची तर भली मोठी यादी सांगितलेली. म्हणजेच हा परमात्मा गुरुकृपेनं आपल्याला प्रगट होतो. म्हणून खूप जणांनी गुरी विण नाही दुजा आधार,
गुरु असल्याशिवाय आपल्याला खरा आधार नाहीच आहे. आणि ते मग आपल्याला ज्ञानदृष्टी देतात. म्हणून गुरूंवरचा एक श्लोक पण तुम्हाला माहिती असेल, ज्ञानांजन शलाकया, ज्यांनी ज्ञानरूपी अंजन घालून किंवा ज्ञानरूपी अंजनाच्या काडीनं ते अंजन आपल्या डोळ्यात घातलंय आणि ज्यांनी आपले डोळे उघडलेले आहेत, म्हणजे खरं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे, तस्मै श्री गुरवे नमः, त्या गुरूंना मी नमस्कार करतो. तसंच इथं सांगितलेलं आहे की हे अज्ञानानं तो परमात्मा झाकला गेला आहे आणि त्यामुळे हे आच्छादन, अज्ञानाचं आच्छादन हे दूर करतो म्हणतात. कोण? गुरु दूर करतो. आणि म्हणून तू सुद्धा आता जे अज्ञान आहे तुझ्याकडं, चांगदेवांना ते सांगतायत. आता एवढा 1400 वर्षाची व्यक्ती कदाचित आहोजावच म्हणला असेल की हे जे तुम्ही समजताय हे दूर करा तुमचं अज्ञान, आणि मग तुम्हाला हा लपलेला परमात्मा लक्षात येईल. त्याचं ज्ञान झालं की तुम्हाला ज्ञान झालं. मग हा सगळा भेद, हा अहंकार, हा मीपणा, आता त्या हिरण्यकशिपूला सुद्धा केवढा अहंकार आहे हो. नाही तर त्यांनी केलेली तपश्चर्या तर मला अफाट वाटते. काहीही खाता पिता त्यानं तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाला संतुष्ट करून घेतलं. त्याच्या हाडांचा नुसता पिंजरा झालेला होता, सगळीवरची कातडी मांस सगळं लपून जसं वाल्याचं झालं होतं तसंच झालं होतं. पण त्याच्या त्या तपश्चर्यानं ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याच्यावर आपल्या कमंडलूतलं उदक शिंपलं आणि तो सगळा पुन्हा सर्वांग सुंदर झालेला आहे. पण मग त्याला तो अहंकार, मी सगळ्यात श्रेष्ठ पाहिजे म्हणून मला असं वरदान दे अमृतच, ते म्हणतात अमर कोणीच होऊ शकत नाही. मग काय कर, तर असं होऊ देत, इथं मृत्यू नको तिथं मृत्यू नको, त्यानं सगळे क्लॉजेस, सगळी अटी नियम सांगितले. मग शेवटी नरसिंह रूपात भगवंतांनी त्याचा उद्धार केला म्हणूया आपण. तसं आता दुसरी ओवी बघा, दुसरी ओवी परत एकदा ही ओवी म्हणते, सगळेजण माझ्या बरोबर म्हणा. स्वस्ति श्रीवटेषु जोलपोनी जगदाभासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. तर तो प्रगट व्हावा असं कर, म्हणजे असं होऊ देत. आणि तो गुरु आपलं अज्ञान दूर करतो, तेव्हा ते चांगले गुरु तू प्राप्त कर. गुरुकडून ही ज्ञानविद्या किंवा ब्रह्मविद्या मिळव. आता खरं हा लपलाय का ते पुढच्या ओवीत खूप छान सांगितलंय बघा. भगवंत कधी लपून बसेल का हो? लहान मुलं खेळ करतात, श्रीकृष्णांनी तसे खेळ केले, लपाछपी अमुक तमुक. पण हा भगवंत लपणारा नाही आहे, म्हणून पुढची ओवी फार छान आहे. प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटना लपाला असे नको मताजो. पुन्हा एकदा म्हणा. प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटना लपाला असे नखो मताजो. आता प्रगटे म्हणजे जसा जसा तो प्रगट होतोय, तव तव न दिसे, तव तव म्हणजे तोपर्यंत, तसा तसा, म्हणजे तो झाकलेला आहे पण तोपर्यंत दिसत नाही आपल्याला. तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, आणि जेव्हा तो लपलेला आहे तेव्हा तो आभासे म्हणजे आपल्याला त्याचा भास होतो. प्रगटना लपाला असे म्हणजे तो खरं प्रगटही झालेला नाही आणि लपलेलाही नाही. न खोमता जो. आता खोमता काहींनी खोभता असाही शब्द वापरलेला आहे. क्षोभ म्हणजे क्षच्या जागी ख झालेला असेल म्हणून क्षोभ न होता, त्याचा क्षोभ न होता तो पूर्ण कसा आहे? अवघाची. पूर्ण अविभक्त असा आहे. म्हणजेच परमार्थ स्वरूप हे लपवलं जातं तेव्हा जगाची जाणीव असते. आपण आत्ता जगामध्येच रमलेले आहोत, दृश्य संसारामध्ये लपलेले आहोत, म्हणजे रमलेले आहोत. आणि खरं तर परमात्मा काही लपतही नाही किंवा प्रगटही होत नाही, तो आहेच सर्वांमध्ये. मग उघड होणं किंवा लपणं हे दोन्ही गुण परमात्म्याला स्पर्शच करत नाहीत.
प्रकटना लपाला असे न क्षोभता जो, किंवा त्याच्या ठिकाणी क्षोभही होत नाही. आता मला सांगा, ह्या जगाची जाणीव आपल्याला जेव्हा होते, आपण क्षणोक्षणी या जगाच्या या संसारामध्येच रमलेले असतो. आपल्याला म्हणून शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलं होतं, मी बऱ्याच वेळेला ज्ञानेश्वरीच्या वेळेला म्हटलेलं आहे की दृश्यम सर्वम अनात्मा स्यात्, जे जे दिसे ते नासे. इतकं सोपं आहे. हे सगळं दिसणार आहे ना, हे नाश पावणार आहे. आणि दृक् एव आत्मा विवेकिनः. दृक् म्हणजे दृष्टी. आपल्याला जी दृष्टी आहे अंतश्चक्षुनी किंवा अंतर्दृष्टीने जे दिसतं तो आत्मा आहे. म्हणून काही जण डोळे मिटतात आणि लगेच त्यांची समाधी लागते. ज्ञानदेवांनी आता परवा मी गेले होतो पुण्याला, त्यावेळेला 3-4 लोक असे एका मंदिरात चर्चा करत होते आणि ते सांगत होते की गीतेचा 6वा अध्याय वाचा, त्याच्यामध्ये ज्ञानदेवांनी समाधी कशी लावायची सांगितलेली आहे. सगळं आपल्याला तसंच व्हायला पाहिजे. असा प्राण हे करायचा, तसं करायचं, अमक्यापर्यंत जायचं, सुषुम्ना नाडीतनं वर. मला सांगा, आधी आपण ह्या संसारावरचं जे प्रेम आहे, आसक्ती आहे, संग आहे, हा सोडल्याशिवाय तुम्हाला येईल का हो एकदम असं समाधी लावायला जमेल का? पण अज्ञानानं मनुष्य व्यवहारातल्याच गोष्टी बोलत असतो आणि म्हणून तो परमात्मा तसा उघडही नाही, तो लपतही नाही किंवा प्रगटही होत नाही. आपण आपलं त्याच्यामध्ये रमून जात असतो आणि हे दोन्ही गुण या परमात्म्याला कधीही लागत नाहीत. तेव्हा जे जे दिसतंय त्याच्यावरचा हळूहळू त्याच्यावरची आसक्ती कमी करायची. हे सगळं नाशिवंत आहे, हे इथंच आपल्याला ठेवून जायचं. सगळे म्हणतात ना, AC उघडा, जासी उघडा. जाताना काहीच बरोबर न्यायचं नाही, पण अजूनही हव्यास आपल्याला 70, 75, 80, 85 झाले तरी आपण त्याच्यातच रमतोय. तर ते थांबूया. दुसरा हे झालेला आहे, पहिला आणि दुसरा. पुन्हा एकदा दुसरा म्हणते. प्रगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे, प्रगटना लपाला असे न खोमता जो, योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताठ करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरुह सामगायन करी. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची खेले, रामा जनार्दनी पाही मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा. महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा.
आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.